हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण नुकताच झालेला MPSC कंबाईन गट ब चा पेपर याबद्दल जनरल ऑब्झर्वेशन, जनरल निरीक्षण काय होती ते बघणार आहोत। पेपर कसा होता ते बघणार आहोत। तर बघा, हा जो पेपर होता तो लेंग्दी होता, म्हणजे मागच्या वर्षींच्या तुलनेत हा पेपर लेंग्दी होता। सोबतच प्रश्न हे मिक्सअप केलेले होते, म्हणजे 5 करंटचे अफेअरचे क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये, पॉलिटीमध्ये असे मिक्सअप केलेले होते। म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला सुरुवातीपासूनच आपल्याला ग्रुपनुसार हिस्ट्री, पॉलिटी अशी सोडवण्याची सवय असते। यामध्ये प्रश्न जे होते ते मिक्सअप केलेले होते। मॅथ हा लेंग्दी होता आणि काही प्रश्न त्याच्यामधील अवघड होते। एक 11-12 क्वेश्चन इझी होते, जे सुटण्यासारखे होते। बाकीचे प्रश्न जे होते ते अवघड होते। पॉलिटी ॲज युजल सोपा होता, म्हणजे सोपा, इझी टू मॉडरेट आपल्याला त्याला म्हणता येईल। या ठिकाणी तुमचे 11-12 बरोबर यायला पाहिजे। तर बघा, या पेपरवरून आपल्याला काय लक्षात येतं, तर बघा, आयोग बदलत आहे, तुम्ही स्वतःला बदला। म्हणजे आपल्याला आता आयोग ज्या प्रकारे पेपर काढतंय, जो आपला पारंपरिक जो पद्धत होती त्याला सोडून आयोग हे प्रश्न विचारत आहे। त्यासोबतच आणखी काही बदल होते ते बघा। पुन्हा एकदा पेपरवरती PYQची छाप, PYQ विचारलेले होते, परंतु ते PYQ जसेच्या तसे न विचारता त्याच थीमवर आधारित ते PYQ जे होते ते विचारलेले होते। सोबत टॉपिक जे होते ते सुद्धा सेम होते, ज्या टॉपिकवर क्वेश्चन येतो, पण त्याच्यामध्ये जी होती डीप जे विचारता आपल्याला, अजून डीप वाचण्याची गरज आहे। डीपमध्ये एकदम रिसर्च करून त्यामध्ये आपल्याला वाचायची गरज आहे, असे या पेपरने आपल्याला सांगितलेलं आहे। एकाच प्रश्नामध्ये खूप बाबी आयोग विचारत आहे, म्हणजे मल्टिपल सेंटेन्स विचारते आयोग। एका प्रश्नामध्ये 2, 3, 4 असे स्टेटमेंट देऊन ब, क, वन लाईनर प्रश्न कमी करून अशा प्रश्नांकडे आयोग शिफ्ट करत आहे। त्यामुळे पेपर किचकट आणि वेळ खाऊ होता। आता एकच तास असल्यामुळे एवढं सगळं वाचून त्याचे उत्तर देणं हे जरा आपल्याला टाईम कन्झ्युमिंग होतं। त्याच्यामुळे हा जो पेपर आहे तो आपल्याला अवघड वाटू शकतो। सोबतच राज्यसेवा पूर्व मुख्य पेपरमधील PYQची छाप दिसते, म्हणजे मुख्य पूर्वसोबतच मुख्य पेपरमधले काही MCQ जे होते PYQ ते यामध्ये विचारले गेलेले होते। पुढे बघा, मागील 5 वर्षामध्ये MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षामधील आलेले टॉपिकमधूनच थोडे बदल करून प्रश्न बनवले होते। म्हणजे आपण आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे टॉपिक तेच होते, पण अजून डेप्थमध्ये विचारलेले होते। व्हर्टिकल डेप्थ, हॉरिझॉन्टल डेप्थ अशा प्रकारे त्यांनी ते विचारलेले होते। आणि सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला जे अभ्यासाची क्लिअरिटी जे म्हणतो आपण, क्लिअरिटी अभ्यासाची जी असते ती गरजेची होती। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जो मुंबईचा कमिशनर, पुण्याचा कमिशनर, आपण डायरेक्ट वाचतो आणि जनरल स्टेटमेंट समजून, आता चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या केली एवढंच आपण लक्ष देतो, परंतु त्या ठिकाणी मुंबई, पुणे यासारखे जे ट्रॅप टाकलेले असतात ते बघणे आपण विसरतो। म्हणजे हा जो पेपर होता, एकंदरीत हा पेपर लेंग्दी होता। PYQ त्याच्यावर होते, परंतु ते आपल्याला काय म्हणतो घुमून विचारलेले होते। सोबतच याच्यामध्ये डेप्थ होती, त्या प्रश्नांना डेप्थ होती। करंट अफेअर्स 2022-23 पर्यंत विचारले होतं। 23 मधील एक योजनाबद्दल विचारलं होतं। असं या पेपरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं। आणि एकंदरीत पेपरचा जर विचार केला, हा जो पेपर आहे तो माझ्या मते मध्यमच होता, परंतु तो मध्यम ते डिफिकल्ट असून त्याचा शिफ्ट जो आहे तो मध्यमकडे होता, मीडियम टू डिफिकल्ट, पण त्याचा जो शिफ्ट आहे तो मीडियमकडे होता। परंतु वेळेअभावी हा पेपर मीडियमपेक्षा आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतो। त्यानंतर पुढे बघा, आता ऑफिसर्स क्लब या चॅनलवरील एक पोल होता, तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांचे वोट आले होते ते बघूयात। 35% मुलांना मध्यम वाटला आणि 38% मुलांना अवघड वाटला आणि फक्त 11% मुलांना तो सोपा वाटला। म्हणजे हा मध्यम ते अवघड आणि त्याचा शिफ्ट अवघडकडे आहे। आणि तो शिफ्ट अवघडकडे का आहे, कारण की वेळेच्या अभावी जो लेंग्थी पेपर होता त्याच्यामुळे तो मीडियम टू डिफिकल्ट बनतो। तसं वेळेचा विचार न करता हा पेपर तिथून आल्यानंतर हा मीडियम स्वरूपाचा आपल्याला वाटतो।
परंतु त्यानुसार पेपर हा मध्यम ते अवघड असा होता. सोबतच आपण आपल्या चॅनलवर देखील पोल टाकला होता. त्याच्यामध्ये बघा आज झालेला कंबाईन गट बचा पेपर कसा होता. तर फक्त 7% मुलांना तो सोपा वाटला, 19% मुलांना मध्यम वाटला आणि अवघड हा 16% मुलांना वाटला. आणि मध्यम ते अवघड आपण डिस्कस केल्याप्रमाणे 58% मुलांना मध्यम ते अवघड आणि या पोलनुसार त्याचा शिफ्ट मध्यमकडे असं आपल्याला समजून येतं. तर बघा, आणि आता जर वॅकेन्सीचा विचार केला असता, कट ऑफ काय लागू शकतो याच्यावर जर चर्चा करायची ठरल्यास तर आपल्याला जागा किती होत्या त्या बघणे गरजेचं आहे. पदनिहाय जागांचा तपशील बघा, जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती त्याच्यामध्ये या जागा होत्या. त्याच्यानंतर काही वाढलेल्या आणि नंतर अजून काही वाढतील, त्यांचा विचार करून आपल्याला कट ऑफबद्दल बोलणे गरजेचे आहे. तर बघा, PSIच्या जागा ज्या होत्या त्या 310 होत्या, 226 STI आणि ASOच्या 6 जागा होत्या. याच्यामध्ये 40 ते 50 जागा या SRच्या ॲड होणार आहेत आणि अजून देखील त्याच्यामध्ये जागा ॲड होणार आहेत. आता आपण जागेचा विचार न करता फक्त पेपरच्या डिफिकल्टीचा विचार केला असता तर आपल्याला हा कट ऑफ लोअर साईडला, म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा लोअर नाही तर एक 50 ते 55 दरम्यान बघायला मिळू शकतो. 50 ते 55 दरम्यान हा आपल्याला कट ऑफ दिसू शकतो. त्यामुळे 50+ मार्क्स तुमचे क्लासेसच्या ॲन्सर कीनुसार किंवा आयोगाची 1-2 दिवसात ॲन्सर की येईल त्याच्यानुसार तुमचे जर मार्क्स 50+ होत असतील तर तुम्ही नक्कीच मेन्सला सुरुवात करायला काहीही हरकत नाही. 50 ते 55 ओपन जनरल मेलसाठी आपण हा कट ऑफ सांगत आहोत. त्यानंतर अजून जी आयोगाची ॲन्सर की येईल त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर स्कोअरनुसार पोल टाकू आणि त्या पोलनुसार आपण आपला कट ऑफ प्रेडिक्ट करू. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.